आसमानी, लढाच दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा. तरकारी पिकामध्ये वायराचे प्रमाण जास्त आहे आणि रासायनिक तर कंट्रोलच होत नाही. कुठले औषध पाहा, त्यांचं म्हणणं काय, तरकारी पिकामध्ये वायराचं प्रमाण जास्त आहे, रासायनिक कितीही मारू द्या, कुठलंही मारू द्या, कितीही मारू. ऊसाचं कोंबार वाढलं पाहिजे. एक सांगतो, फुटवा वाढला पाहिजे, कोंबार वाढला पाहिजे. लक्षात घ्या. फुटवा वेगळा आणि कोंबार वेगळा, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा येतो ती फुटवा आणि बांधणीनंतर निघतो ती कोंबारा, त्याला म्हणतात बोनस. काय म्हणतो मी, सगळ्यात जास्त वजन कशाचं भरतं, कोंबाऱ्याचं, फुटव्याचं नाही. त्यांचं म्हणणं काय, फुटवा येण्यासाठी काय करावं लागेल. ओके, ऊसाची लागवड करताना बेण्याचा वापर केला पाहिजे का रोपाचा वापर केला? हा, एकदम बेस्ट प्रश्न आहे. ऊसाची लागण करताना बेण्याचा म्हणजे काडी लागण केली पाहिजे का रोप लागण केली पण ही मोठी समस्याच आहे ना. ह्याच्यावर कोण उत्तर देत, आणि हे उत्तर देण्यासाठी 3,000 रुपये फी घेतली. शेतकरी मित्रांनो समजून घ्या राव, इतर शेतकरी मेळाव्याला तुम्हाला 3,000 रुपये भरावे लागतात. 3,000 भरून कागद दिली जातात. मी तुम्हाला कागद देणार नाही, पण मी गॅरंटी देणार. कुठल्याही माणसाकडनं ज्याच्याकडनं औषध घेतले, हा शब्द ऐकलाय का, शेती तुमची खात्री आमची, ऐकलंय का, ऐकलंय. फक्त रामा परिवार गेला 10 वर्षापासून काय सांगते, शेती तुमची पण फकडे गॅरंटी, पण ऐकायचं आमचं. 100 टनाचं सरासरी पॅकेज आहे, समजा एकरी 100 टन उतारा निघाला पाहिजे. त्याचा शेवटपर्यंतचा मिनिमम बजेट खर्च म्हणजे त्यातला 100 टनाची पैशाची किंमत आणि तुमच्या होणाऱ्या औषधाची किंमत याची किती होईल हे पटवून सांगा. 100 टन, आता त्यांचं उत्तर लगेच देऊ, आपल्याला वेळ नाहीये, बरोबर ना. 100 टनाचं पैसे किती झालं, साठी किती खर्च करावा लागेल नुसता खतांचा, त्यात सरी फिरी सांगत बसायचं नाही, खतांचा. लक्ष द्या, 25 पासून 50 पर्यंत. मला खरं सांगा, जर 25,000 रुपये, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरण, सरासरी इथे एकराला किती पिशव्या खत टाकलं जातं, अंदाज सांगा, अंदाजे. मी 60-70 हजार रुपये खर्च करावा लागतो, हे डोक्यात घ्या. 10-15 हजारात कुसळ निघत नाही. खरंय खोटे, खरे खोटे, खरंय का खोटे. मग त्यात तुमचं शेणखत आलं, गावखत आलं, लेंडीखत आलं, निघत होता का, होता की होता 20-25-30 वर्षापूर्वी निघत होता. तेव्हा दांडक कसं होतं ऊसाचं, पूर्वी एका एकराला कमीत कमी 100-125 बैलगाड्या रिचावल्या जायच्या. कशाच्या मोठ्याने कशाच्या. आता काय, पोत्याव पुती बरं, पोत्याव पुती टाकून शेतकरी गोत्यात आलाय आणि तरी म्हणतोय रासायनिकच लय भारी. नाही, मला एकच सांगा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सिरियस व्हा. जोपर्यंत तुम्ही सिरियस होताय तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही. त्या केमिकलच्या पिशवीवरती, त्या केमिकलच्या बाटलीवरती काय लिहिलंय, केमिकल पॉइझन. मी तुम्हाला मगाच जर प्रश्न विचारतोय की जे औषध गांडूळ मारतं ती बदल करावं लागेल का नाही लागेल. मग बदल म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, केमिकल वापरावं लागेल, सेंद्रिय वापरावं लागेल का जैविक वापरावं लागेल. केमिकल सोडून सेंद्रिय जैविक वापरावं. काय, पोत्याव पुती तीच पोतं दुपारी उशाला घेते कुठं, आंब्याच्या झाडाखाली, आणि बायकोला म्हणते आईला ह्या वर्षी सोसायटी फिटली पाहिजे. पोत्याव पुती गांडूळ मारला, पोत्याव पुती गांडूळ मारला. होणार का सर, होणार नाही, होणार का नाही. आता पहिला प्रश्न होता, मुळी चालली पाहिजे. काय चालली पाहिजे तुमची, पिकाची मुळी चालली पाहिजे. मुळी चालल्याचं आपण काय सांगतो, मार्केटमध्ये अमुक काळं पिळं पाणी सोडतो नव्हतं, रिझल्ट येतो मला माहिती नाही, मला ते सोडायचं. म्हणजे महिन्याला किती वेळा सोडायचं, 2 वेळा, प्रति एकरी 250 ग्राम, प्रति एकरी फक्त 250 ग्राम, फक्त किती, 250 ग्राम, 250 ग्राम. जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर एक काचेचा ग्लास घ्यायचा, काय घ्यायचा, ग्लास घ्यायचा, पाणी भरून त्याच्यामध्ये फक्त त्यातलं 1 चिमूटभर त्या काचेच्या ग्लासमध्ये टाकायचं आणि हलवायचं नाही, ढवळायचं नाही, गप्प बसायचं शेजारी ग्लासच्या. 30 सेकंदामध्ये, किती सेकंदामध्ये, 30 सेकंदामध्ये डायरेक्ट विरघळणार, म्हणजे विरघळायला हात लावायची गरज नाही. मग आतापर्यंत तुम्ही आणलं का नाही आणलं पाकिट, प्रयोग करून दावा. ग्लास आणता का, आणावं जरा. दूध का दूध, पाणी का पाणी, दूध का दूध. ग्लास कशाचं घ्या, काचच घ्या. ह्याने फोडा, लक्ष द्या. लक्ष द्या, पाहुणे इकडे लक्ष द्या. हा चला, हा इकडे लक्ष द्या. खाली बघा, खाली बघा. ग्लास वर करा. हा इथं बघा, इथं खाली बघा, खाली हलवायचं नाही. तुमची खात्री आमची, आम्ही काय येड लावत. आताची 10 सेकंद झाले, अजून लई टाइम आहे. परत शब्दात पकडणार. 30 सेकंद नाही झाली, 32 झाली. अरे होती की 32, काय अडचण आहे.
हा आहे का असं दम कोणाच्यात? आहे का दम? ज्या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर 1,00,000 करोड आहे, 1,00,000 करोड, नॉट अ झोक, नॉट अ टीव्ही असा डेमो करून दाखवत नाही. दिसलं? हलवलंय का? काठी ढवळली का? दूध का दूध? हा आता ह्यात बोट बुडवा, खाली घ्या, बोट बुडवा, ह्या बोट बुडवा, तुमचं बोट बुडवा. हो हा दाखवा तिकडे त्यांना. हे काय नको, हलवू नका, हलवू नका. हा दाखवा. हाताला लागलं का? हाताला लागलंय का? हाताला लागलंय का? राळ लागली का? गाळ लागला का? रिझल्ट आहे का? आहे का? एकरी किती ग्राम? 250 ग्रामची किंमत आहे एका एकराची 40 गुंठ्याची. द्राक्षात 40 गुंठ, डाळिंबात 40 गुंठ, ऊसात 40 गुंठ, फक्त 220 रुपये. आहे का? बोलायला भेट. कारण माझ्याकडे सोनं 24 कॅरेट. काय माझ्याकडे? सोनं 24 कॅरेट आहे. कुठे गेलं होती पाकिट? एकरी किती ग्राम सोडायचंय? 250 ग्राम. खर्च किती? ऊसाला महिन्यात किती वेळा सोडायचंय? ऊस आपण 14 महिने सांभाळतो, असं करता रे करा. 14 महिने सांभाळतो म्हणजे आपण 12 महिने सोडायचं. 12 महिन्यात 12 दुने 24 पाकिट करा. 24 गुणिले 220 रुपये खर्च करा. किती? 5,000 रुपये. 5,000 जर 15 टन नाही वाढत तर पैसे परत. फक्त काय सोडायचं? जर 15 दिवसाला काय सोडायचं? 15 दिवसाला. हे एवढं जरी सोडलं तरी एवढं आमचा दम आहे. 220 रुपयाची बाब आहे. साहेब तुम्ही बोलताय ते मान्य आहे, पण माझं म्हणणं हे आहे, मी आता घेऊन गेलो आणि संतोषकडे आलो 4 आठवड्यानं 10 दिवस, संतोषचा रिझल्ट नाही आला. ते कसं प्रूफ व्हायचं? त्याला माझ्याकडे जोगड आहे की. तेच मग संतोष सर, आमचं संतोष सर काय करणार? तुमच्यावर आमचं पाकिट घेऊन येणार. कुठे पाकिट आहे? तुमच्या समोर पाकिट घेऊन येणार. तुमच्या म्हणजे त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर, तुमच्या समोर नाही. तुमच्या समोर एक कालवणार. कशात? पाण्यात कालवणार. तुमच्या समोर ड्रिप म्हणणं सोडूस तर थांबणार आणि त्याचा व्हिडिओ जीपीएस कॅमेऱ्यामध्ये काढणार. कसल्या कॅमेऱ्यामध्ये? साधा नाही, साधा एडिट करता येतो. फक्त ती सोडायच्या आधी काय चेक करणार? बेड उकरून मुळी किती काय, त्याचा परत कसा फोटो काढणार? जीपीएस कॅमेऱ्यामध्ये. आणि मग काय देणार? गॅरंटी वॉरंटी. याला म्हणतात गॅरंटी वॉरंटी. नाही तर असं कुणी बी येईल की निहेलर रिझल्ट नाही, निहेलर रिझल्ट नाही, निहेलर रिझल्ट. माझं म्हणणं काय की सर, आमचा माणूस तुमच्या रानात येऊन स्वतः सोडायला मदत करणार, त्याचा कॅमेऱ्यामध्ये फोटो काढणार, त्याचा व्हिडिओ काढणार जीपीएस कॅमेरामध्ये आणि नंतर तुम्हाला 10 दिवसांनी येऊन दाखवणार. दूध का दूध, ह्याला म्हणतात रिझल्ट. त्याचं नाही मुळे वाढली, पैसे किती द्यायचं परत? 220. लक्षात आलं का नाही? क्लोज विषय संपला. मुलीचा दुसरा विषय घ्या. चला, वाढवण्यासाठी अवतडे साहेब त्यांचा प्रश्न काय होता? ऊसाचं फुटवं वाढलं पाहिजे. ऊसाचं फुटवं वाढायला आपण काय सोडतो सांगा की तुम्ही? युरिया. अजून जर तुमच्या प्लॉटवर आला तर पहिला म्हणणं, सर तुम्हाला 100 टन काढायचं आहे का? जर काढायचं असेल तर ऊसाची सरी काढायची आधी त्या रानामध्ये तुम्हाला ताक पेरावा लागेल. काय पेरावं लागेल? ताक आणि त्यांच्या पेरावा लागेल. काय पेरावं लागेल? ज्याला आपण काय म्हणतो हिरवळीचं खत. ताक आणि त्यांच्या पेरावा लागेल. ताक त्यांच्या किती दिवसाचं पीक आहे? 45 दिवसाचं पीक. किती दिवसाचं पीक आहे? त्याला ताग आणि सगळं गीज काढायला, फिस काढायला, हे करायला, ट्रॅक्टरने अमुक करायला 10,000 रुपये लागतात. त्याच्या पुढे लागत नाहीये. लक्षात आलं? 4-4.5 बी, 2 पाणी आणि परत ट्रॅक्टरने नांगरायला सगळं जर पकडलं तर 10 ते 12. आमचं म्हणणं काय की आम्ही तुम्हाला ढोबळ मारण्याने सांगणार एवढीच करा, पण 2 सरीतलं अंतर कमीत कमी 4.5 फूट ठेवा आणि त्याच्या पुढे किती ठेवायचं तेवढं ठेवा. 4.5 ठेवा, 5.5 ठेवा, कमीत कमी 1.25 फूट ठेवा. किती फुट? 1.25च्या पुढं काय ठेवायचं ते ठेवा. जर चपडबा असं तर कमी जास्त बसतात. मी म्हणतो 5,000 डोळं बसलं, 5,000 डोळ्याला जर 10 फुट पकडलं तर किती ऊस झालं? 50,000. 50,000. आणि जर 12 फुटवर निघालं तर 60,000. 8 फुट निघालं तर 40,000. मग आपल्या 1 एकर ऊसामध्ये किती फुट असतात? किती ऊस असतात? सरासरी काही ठिकाणी 40,000, काही ठिकाणी 50,000, काही ठिकाणी 60,000. ओके, पटतंय का? सरीतलं अंतर तुमचं जे काय असेल. आता हे काय करतं? ह्याची आळवणी करायची. काय करायची? पंपाने आळवणी. 2 पाना ऊस आला, 2 पाना ऊस यायला किती दिवस लागतात? 15-20. शेतकरी आळशी असेल तर 30 दिवस. बरोबर ना? ओके. ही आळवणी कुठं करायचं? 2 पाना ऊस आल्याच्या नंतर. त्याच्यातून पुढे किती आळवणी करायच्या? कमीत कमी 3. कमीत कमी 3. एका आळवणीचा, एका कॅन्डाचा, एका एकराचा खर्च याचा फक्त 1180 रुपये. किती? 1180 रुपये. किती गुंठ्याचा? 40 गुंठ. स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे. आता ह्याच्या 2 डोस मध्ये
पाहिजे तेवढे फुटून निघतात, पण मी शब्दात पकडणार नाही. कमी किमती डोस लागतील. आळवणी करताना एकरी 5 लिटर, एकरी 5 लिटर 200 लिटरचा बॅनर भरायचा पाण्याने, त्यात टाकायचं 80. लक्षात आलं? आता मला सांग, एवढ्यासाठी आपण काय करतो, 2 ऊस उगवत नाही तर एरियाचे एक चळ लगे ती लक्षात तुमची. ही आपली काय पॅटर्न ठरलेला आहे. आमचा माणूस मला गायडन्स करणार ऊसाचं. जर तुमचा आमच्या माणसाचा विश्वास असेल तर आमचा माणूस स्पष्ट सांगणार की रासायनिक खत टाकायची गरजच नाही. पण तुम्ही त्याला नाही म्हणायचं इतके वर्ष सवय मग काय होईल, अजिबात काय होत नाही. ही डोक्यातनं काढून टाका. माझं म्हणणं काय की पहिल्या 2.5 महिन्यामध्ये आमचं टार्गेट असतं, आमचं कांडी लागण करा किंवा रोप लागण करा, 2.5 पुढे फुटवा आलंच पाहिजे. किती दिवसामध्ये? 2.5 मध्ये. हे आमचं बेसिक टार्गेट आहे. तिथं जर पोहोचलो तर आपण 60 वरून 80 जाऊ शकतो, 80 वरून 100 जाऊ शकतो. आता सध्या ऊस किती महिन्यामध्ये बांधला जातो? काही ठिकाणी 3.5, काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 4.5, काही ठिकाणी 5 महिने झाले तरी बांधणं शक्य. आमचं टार्गेट आहे काही करून 3.5 ते 4 महिन्यामध्ये, हायएस्ट 4 महिन्यामध्ये ऊसाला थाप लागलीच पाहिजे. किती महिन्यामध्ये? 4 महिन्यामध्ये. आता तुमचा प्रश्न की ऊसाला बांधणी करता एकदा का फुटवं कोंबरा बाहेर आलं की तिथून पुढे ऊस तुटेपर्यंत दर महिन्याला एकदा सोडाय. किती डोस झाले? 1 डोस झाला. किती दिवसापूर्वी सोडलाय? 1 महिन्यापूर्वी सोडलाय. 1 महिन्यापूर्वी. चिकट टेप लावली होती का? नाही लावली. किती कांड्या वाढल्या? 6-7. किती दिवस झालं? ऊस पैसे 6 महिने झाले. किती कांड्या वाढल्या? 6 कांडे तर आराम. किती वाढल्या? बरं, तुमचा ऊस जर बघायचं म्हणलं तर कुठे यावं लागलं आम्हाला? शिरगाव. महिन्यात नाही, 6 महिन्यात. 6 महिन्यात. हा, 6 कांड्या. आपल्याला लय झाली औषधे. ऐका शेतकरी मित्रांनो, ऐका महत्वाचा कान मंत्री. रासायनिक खत 3 डोस दिले. रासायनिक खत किती डोस दिले? 3 डोस. त्याचा खर्च किती केला होता? त्याचा खर्च कमीत कमी 6,000 रुपये, 6 ते 7,000 रुपये. मग त्यात काय फरक पडला का नाही पडला? त्याचा फरक तर पडलाच नाही, काहीच फरक पडला. बरं, त्याच्यानंतर 4 महिने ऊस पाण्यात होता. 4 महिने कुठं होता ऊस पाण्याचे. मग तुमची ताडसाहेबांची कशी ओळख झाली? आपल्या घराच्या घरून चालले होते साहेब. घराच्या शेजारनं चाललं होतं. प्लॉटला विजिट. त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा विश्वास बसला का? नाही विश्वास बसला. मग कधी बसला? बायोसमृद्धी सोडल्यानंतर एक 6 महिन्यानंतर मग रिझल्ट आला मला. बरं, रिझल्ट आला. मग रासायनिक चांगलं का जैविक चांगलं? जैविक. कधी पण जैविक चांगलं. कधी पण जैविक चांगलं. दूध का दूध? ह्यांचा तुम्ही प्लॉट बघू शकता. आता परत म्हणत नाही. नाव काय म्हणलं तुमचे? नितीन पवार. नितीन पवार. सिंपल. ले डोकं लावू नका. जिथं ज्या एकरामध्ये 40,000 ऊस आहेत, किती ऊस आहेत पकडा हिशोबाला? 40,000 ऊसाची मी किती गॅरंटी दिली तुम्हाला? 4 आणि 5. पण गॅरंटी किती? 3 शब्दात पकडायचं. हा, लक्षात आलं का? मग लय स्वस्त आहे. आणि ही माणसाने पिलं, जनावरांनी पिलं, काहीच होत नाही. काहीच होत नाही. व्हिडिओ बघा, माझेच व्हिडिओ आहेत. ओके, चला. किती दिवसात सोडायचं? हा, एक्झाम्पल असं पकडूया. आपला 14 महिन्याचा ऊस आहे. पहिले 3 महिने आपल्याला काय सोडायचंय? पहिले 3 महिने संपला विषय. ओके, 4था महिना बांधणी जाणार. किती महिना जाणार? बांधणी खांदी गेली महिना. 5व्या महिन्यापासून तिथून पुढं ऊस तुटायच्या 1 महिना आधी बंद करायचं. किती महिना आधी? कारण रानात ट्रॅक्टर फिरला पाहिजे, पाणी बंद करावं लागतं. म्हणजे 14तलं 4 महिने गेलं, राहिले किती? 10. शेवटचा महिना. एक्झाम्पल मी सांगतो. तुमच्या नियमाप्रमाणे 3 कांड्या वाढतात. मी म्हणतो 4 कांड्या वाढल्या. 1 कांड्या आगा वाढली. किती महिन्यामध्ये? 9 महिन्यामध्ये. किती कांड्या वाढल्या? 9. 2 कांड्या वाढल्या तर 18. लक्षात आलं का? मग मला सांगा, ज्या ठिकाणी ऊस हा 35 तुटेपर्यंत. आता आपल्या महाराष्ट्रात एक ड्रॉबॅक आहे. बांधणी केलं ऊसाची की फक्त पाण्यावर पाणी. साईज बघलेली. मला काय सांगायचं की आपण साईज साठी पोटॅश सोडतो, अमुक सोडतो, फानला सोडतो. की आपल्याला तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये सगळं दिलेलं आहे. तुमचा कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता राहिला प्रश्न काय? ऊसाला काळुकी आली पाहिजे, चांगला फुटवा निघाला पाहिजे आणि ऊस मनात भरला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक प्रोडक्ट आहे. नाव काय नाव काय? मोदक. 1 लिटरला 2.5 मिली फक्त फवारायचं. 1 लिटरला 2.5 मिली. एका बॅलरचा खर्च आहे 495 रुपये. एका बॅलरचा. एका एकराचा. स्वस्त का महाग आहे? लय मापात आहे. औषधाचा खर्च किती? 495. ह्याच्या 3 ते 4 आपल्याला फवारण्या करायच्या आहेत. सांगण्याचा प्रयत्न की तुम्ही ऊसाचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त कोणाला बोलवा, या इकडं. जुनी म्हण काय? म्हैस पाण्यात सौदा करून जमल का? म्हणजे रान कुठं तुमचं? तिकडं. तर तुम्ही इथं आलेल्या शेतकऱ्यांच्या रानात प्लॉटवरती जाणार का? पुढे जाय. तिकडं मटेरियल देऊ शकत नाही. दिलं तर दंड ठेवलेला नाही. का ठेवलं माहितीये का साहेब? आमचं म्हणणं काय? आमचं एक जुनी म्हण आहे बघा, जिथं पिकतं तिथं विकत नाही, अशी म्हणे ना. ही माणूस कुठला आहे? कंपनी कुठली आहे? बारामतीची. मग जिथं पिकतं तिथं इकतं. ही आम्हाला ही म्हण खोडून काढायची आहे. ती कधी खोडून काढली जाईल? जर असा कार्यक्रम घेऊन सांगितलं की साहेब औषधाची गॅरंटी आहे, तुम्ही फक्त आमच्या माणसावर काय ठेवा?
विश्वास कोणा ठेवा, संतोष ताडसावरती विश्वास ठेवा. हा माणूस तुमच्या जमिनीतलं गांडूळ वाढवून, जमिनीची सुपीकता वाढवून, तुमचं ऊसाचं ॲव्हरेज जर 60 टन असेल तर या वर्षी 60 वरनं 20 टन वाढवून. म्हणजे किती टन झाला? 100 नाही, 60 वरनं 20 टन वाढला तर 80 असेल तर 20 टन वाढवला की झाला 100. 100 जात असेल तर 20 टन वाढवला की झाला लगे डायरेक्ट हितरा धरायचं, जांभळ्या देऊ नका, हितरा धरायचं. 100 टन काढून 100 टन काढून दिल्यासाठी मी काय सांगितलंय, पहिल्यांदा काय पेरावं लागेल? ताक पेरावं लागेल. आमच्या म्हणण्याप्रमाणे सरी काढावं लागेल. आमच्या म्हणण्याप्रमाणे कांडी आमच्या औषध बुडवावी लागेल, ज्याला म्हणतात बीज प्रक्रिया. कसली प्रक्रिया? बीज प्रक्रिया भारताचा कुठला शेतकरी करत नाही. बीज प्रक्रिया न केल्यामुळं ऊस पिसळतो, रोग डोळा चुकीचा, डोळ्यामध्ये कीड असल्यामुळं. त्यामुळे आमचं जे प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये जर कांडी बुडवली तर तुमचा कुठलाही ऊस पिसळणार नाही. नाव काय ऐकलंय का? लय. आणि तेलासाठी याचा हात आहे, तेलासाठी याचा खर्च आहे फक्त 300 रुपये बॅलर. 300 रुपये बॅलर. स्वस्त का महाग आहे? स्वस्त का महाग आहे? स्वस्त का महाग आहे? स्वस्त प्रोडक्ट आहे. फक्त तुम्ही यांच्यावर काय ठेवा? विश्वास. खरंच ठेवा. माणूस तुम्हाला फसवणार आणि फसवायचं असतं. ह्याने दुकान पंढरपूरला टाकलं असतं. ह्यांना मी काय म्हणलं, तुम्ही इथं नका दुकान करू, मी तुम्हाला कुठं टाकून देतो नाही. ह्याच 3 कांड्या नाही वाढले तर पैसे परत. जमीन काय होणार आहे? सुपीक दर महिन्याला सोडावं लागल. ही जर सोडलं तर 6 इंच होणार. किती इंच वाढलं? आता परत नाही म्हणायचं 2 इंच. आता म्हणा प्रत्येक कांड्यावर 2 इंच, याचा अर्थ तुमच्या 20 कांड्या वाढल्या. 20 दुने 40 इंच करा. 40 भागिले 12 8 टन वाढवू शकतो. कशामध्ये? कांडीतल्या अंतरामध्ये. पेऱ्याच्या जाडीमध्ये 8 टन आणि जास्त कांड्या वाढल्यामुळे 8 टन. 8 8 दुसरा 8 त्रिक 24. आणि किती तुम्हाला सांगितले वाढवणार? 60चं 80, 80चं 100, 100चं फक्त ह्यांना तुम्हाला कुठे बोलवायचं? या प्लॉटवर. हे झालं ऊस. दुसरं पीक आहे डाळिंब. डाळिंबाला काय असतो? निमेटोड. 400 झाडाला ड्रीप मधून 1 लिटर. आणि भीमसेन ड्रीप मधून सोडलं तर तुम्हाला निमेटोड हा प्रकार कधीही जाणवणार. दर 10 दिवसाला फवारणी करायची. किती दिवसाला करायची? हे थ्रिप्स, मावा, तुडतुड, तेल्या, डांबऱ्या, खरड्या, पाकळगुस, फळकुस नाही. कुठला कापूर आणायचा? भीमसेनी. साधा आणायचा नाही. आणि दर 10 दिवसाला फवारणी करायची. कधीपासून? डाळिंबाचा रोप लावल्यापासून. ओके. 10 दिवसाला फवारणी केली तर याचा खर्च, ह्या बॉटलचा म्हणजे 250 ml चा खर्च 300 रुपये आणि कापराचा 200 रुपये. किती रुपयाचं? निमकरंज. आणि 450 रुपयाचा भीमसेनी कापूर. खर्च किती आला? 450 अधिक 1050 1500. स्वस्त का मागे? निमेटोडला स्वस्त का मागे? स्वस्त का मागे? आता मी नाव नाही घेणार कारण मला नाव घ्यायला परमिशन नाही इतर कंपन्यांची. गांडूळ मारणार नाही. ह्यात गांडूळ बुडवून ठेवा. ह्यात 1 महिना एकही गांडूळ मारणार नाही. ह्याच्यामध्ये कंपनी काय मिक्स केलंय? निमतेल आणि करंज तेल. हे चुकून जर रागाच्या भरात एखाद्या शेतकऱ्याने जर अंगाला सोडलं तर गच्च करणं, नायटा, खरूच गायब होणार. एवढं क्वालिटी प्रोडक्ट आहे. लक्षात आलं? आणि पहिली गोष्ट मला तुम्हाला विनंती करायची, जगातलं पहिलं औषध आहे जे दुकानात आणल्याच्या नंतर स्टीलच्या भांड्यामध्ये हे औषध ओतायचं, त्याच्यामध्ये कापूर टाकायचा, ते भांड गॅसवरती 0वरती गरम करायचं, कापूर विरघळायचा, थंड करायचं आणि मारायचं. ऐकले का आजपर्यंत? आतापर्यंत तुम्ही 100 ml आणले औषध 1800-1200 रुपयाचं, गरम करून मारलं का? बाटली फोडली, सांगते टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे तुमचे निमेटोड चालतंय, थ्रिप्सवर चालतंय, तेलावर चालतंय, डांबऱ्यावरती चालतंय, कुजव्यावरती चालतंय. खर्च कमी, उत्पन्न जास्त. डाळिंबाचा दुसरा प्रॉब्लेम काय? आणि याच्या आधीने चालते. बरं, मी सगळ्यात उपाय काय सांगितलं? दर महिन्याला 1.5 महिन्याला सोडायचं. तुम्ही जे 7,000 रुपये खर्च करता ना एकदाच, ती किती वेळा करायचं आहे? 3 ते 4 वेळा. म्हणजे किती महिने गेलं आपलं? 3 महिने. एकदाच सातार करायचे 3 महिने करा. टेन्शन घ्यायची गरज नाहीये. स्पेशल चौकी अवस्थेच्या आधी, चौकी अवस्थेमध्ये, फ्लावरिंग अवस्थेमध्ये, सेटिंग अवस्थेमध्ये जर सोडलं 400 झाडाला 5 लिटर. किती झाडाला? 400 झाडाला 5 लिटर. याचा केंडाचा खर्च आहे 1750 रुपये. 1750 रुपये. तुमची बाग फेल जाणार नाहीये. पण तुमची बाग आम्ही कन्सल्टिंगला घेणार विश्रांती काळापासून. कधी घेणार? आदन मधनं हात लावणार नाहीये. कारण का काल मी मागच्या आठवड्यामध्ये राहुरीमध्ये 2 वेळा, आता 2 वेळा इथं केलं, काटा काय होतो? जळतू, मरतू. आता 2 वेळा काटा जर जळला, मारला, लक्षात आहे. म्हणून तुमची बाग आम्ही कन्सल्टिंगला कधी घेणार? रेस्ट पिरियड. बघा, आमचा फॉर्म्युला सांगतो. आमच्याकडे बागा सक्सेस का होतात? आम्ही 60% काम करतो रेस्ट पिरियड मध्ये. किती टक्के? राहिलेले 40% इथे करणार रेस्ट पिरियड वरती. राहिलेले 40%
इतर मारल्यापासून डाळिंब केलं तुमची बाग फेल जाऊ शकत नाही. मग पाऊस किती पडू द्या नंतर पाणी कमी असू द्या. फक्त आमच्या विषयात कधी ठेवायचा विश्रांती काळापासून. आदनमधनं बाग घ्यायची नाही. कधी घ्यायची? रेस्ट पिरियडपासून बाग घ्यायची. लक्षात आलं? तुमच्या बागेचा काही प्रॉब्लेम असला फक्त यांना कुठे बोलवा, कुठे बोलवा, प्लॉटवरती बोलवा, बागेत बोलवा. राहिला प्रश्न द्राक्षाचा. द्राक्षाला काय काय प्रॉब्लेम आहेत आता? किंग लोहा किंग 890 रुपयाला बॅलर. 890 रुपयाला बॅलर. 200 लिटर 200 लिटर 200 फवारायला फवारायला फवारायला. स्वस्त का महाग आहे? फवारायचं मला रिझल्ट सांगायचं. सगळ्यापेक्षा स्वस्त आहे. ओके स्वस्त प्रोडक्ट. हा कशावाला? एकदा फवारा दोनदा फवारा रिपीट केलं तर ह्याला अडचण. एकदा फवारलं की बऱ्यापैकी येणार किंवा सर घडजर होणं देणं सेटिंग चांगलं होणं त्यासाठी आमच्याकडे प्रोडक्ट आहे बायो समृद्धी द्राक्ष स्पेशल. आणि साईज साठी आमच्याकडे तगड लावायचा. कशाला? डाळिंबाच्या फळाला. आणि द्राक्ष कशाच मोजायचं? MM मध्ये. किती मिनिटं? असा हात करायचा इकडं या इथं. ती मी मोजा लावणार की सर टायमिंग चालू करा. करा की तुमच्याकडे. तुम्ही काय आमच्या इकडे बघा हे प्रोडक्ट माझं म्हणणं काय जर तुमच्या इथे काटा का जवळ काटा तेच सांगतो की हे भरणार तुमचं 5 600 5 800 5 900 600. लक्षात आलं? ऍक्च्युअल औषध तुम्हाला किती द्यायचंय? 5 लिटर म्हणजे 5 200. 200 कसं वजन आहे? केंद्राचं स्टिकरचं रॅपिंग पेपरचं 200 वजन आहे. द्यायचे की तुम्हाला 5 200 पण भरणार किती? 5 600 5 800 5 900 6 6 200 भरणार. म्हणजे आपली कंपनी मापात पाप करत नाही. मापात पाप करत नाही. बिनधास्त वापरायला चालू करा. कशाला? साईज साठी चमक साठी स्पेशली. दुसरी गोष्ट मला एक सांगायचंय आपण प्रत्येक पिकाला पोटॅश सोडतो. पोटॅश सोडतो कोणा सोडायचंय? फवारायला 50 ग्रॅम. फवारायला अंगाला चोळलं काहीच होणार नाही. ऑर्गॅनिक पोटॅश तुम्ही ड्रिप मध्ये देऊ शकता फवारणी करू शकता. तेलाच्या अवस्थेमध्ये डाळिंबाला हे जर दिलं हे आणि पण आमचा माणूस तुमच्या प्लॉटवर तुम्ही टेन्शन घेऊ नका. दुसरा गोष्ट सर काय म्हणले होते की TDS कशाचा? पाण्याचा TDS. आपल्याकडे बायो 100 नावाचं प्रोडक्ट आहे. हे तुमचं pH कमी करतं TDS कमी करतं. pH कमी करतं TDS कमी करतं. याचं 200 लिटर पाण्याला प्रमाण आहे 25 मिली. किती मिली? 200 लिटर पाण्याला प्रमाण किती? फवारायला 25 मिली. हे 250 ml चं पॅकिंग आहे. ह्यात किती बॅलर तयार झाले? 10 बॅलर. ह्याची किंमत आहे 560 रुपये 250 ml ची. तर एक बॅलर कितीला पडला? 56 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? प्रभाव लागल. पुन्हा विश्वास ठेवावा लागल. संतोष सरांवरती विश्वास ठेवावा लागल. दुसरी गोष्ट मायक्रोरायझा विश्वास पटणार नाहीये. हे हुमनी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. ऊस लागण केल्यापासून 1.5 महिन्याच्या अंतराने 2 महिन्याच्या अंतराने 3 डोस करायचे. पाट पाण्यातनं किंवा ड्रीप मधनं. एकरी 500 ग्रॅम. एकरी 500 ग्रॅम. याचा खर्च आहे एका एकराचा 1330 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की मला हे सोडायचं नाहीये लय महाग आहे तर तुम्हाला एक उपाय सांगतो. एक उपाय लय बेस्ट उपाय. तुमच्या रानामध्ये आता इथं मारुतीचं मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मारुतीला दर्शनावर काय वाहिली जाते? रुईटीची माळ. रानात रुईटी आहे का शिल्लक? बांधा फिंदाव उगा जेवढी झाड आहेत ना तेवढी उपटून आणायची. मग ती 50 किलो भरून 100 किलो भरू काय का असाना आणायची. जेवढं किलो भरल तेवढं पाणी वाचायचं आणि मोठं पातेलं घ्यायचं. समजा 50 किलो असेल तर किती लिटर पाणी वाचायचं? 50. त्यात गदा 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 2 3 4 तास ती शिजवायचं. शिजून निम पाणी राहिलं पाहिजे ती गाळ टाकायचा आणि ती पाणी ड्रिप मधून सोडायचं. हुमणी मारणार म्हणजे मारणार. सोपा उपाय का अवघड उपाय? याला पैसे लागतात का? पैसे लागतात का? मला सांगा आतापर्यंत तुम्ही 3000 रुपये डाळिंबाचं ज्यावेळेस सांगोल्यामध्ये ट्रेनिंग असतं ना सांगोल्यामध्ये कशाचं? डाळिंबाचं. फी किती? 3000 रुपये. मग रुईटी वापरून हुमणी मरती कुणी सांगितलं का? मी तुमच्याकडे पैसे किती घेतलं? रुपये घेतलेला नाही. दुसरा उपाय जर तुमच्या डाळिंबाचं थ्रिप्स कंट्रोल होत नसेल तर आमचं हे नेमकंच आहे. नेमकंच डाळाला किती घ्यायचंय? 250 मिली. खर्च किती? 300 रुपये. आणि याच्यामध्ये फक्त 150 ग्रॅम हिंग टाकायचं. काय टाकायचं? 150 ग्रॅम हिंग टाकायचं. तुमचं थ्रिप्स कंट्रोल होणार म्हणजे होणारच. पण आमच्यावर काय ठेवायचा? विश्वास. ह्या कारण ऐकायचं त्या कारण सोडून दिलं तर रिझल्ट येणार नाही. म्हणजे आमच्याकडे उपाय नाही. प्लस डाळिंबाला काय आणायचं आहे? कलर. कधी? पब्लिक मागचं पब्लिक. चला हे रंगारी शेवटच्या डाळिंबाला शेवटच्या 7व्या महिन्यामध्ये स्प्रे करायचं. डाळिंबाचा आपण किती महिने धरतो? 7 महिने. शेवटच्या 6 महिन्यात पूर्ण झाला 7 महिन्यात चालू झाला की 5 दिवसाच्या अंतराने 7 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतराने कमीत कमी 3 फवारण्या करायच्या. कशासाठी? कलर चकाकी आणण्यासाठी. हे जर मारलं
तर तुमचं अतिशक्ती मी काय बोलणार नाही मित्रांनो, पण शेजारच्या पेक्षा 10 रुपये किलोने मटेरियल डाळिंब तुमचं जास्त जाणार. मी 1 रुपया नाही म्हणले, किती म्हणले? 10 रुपये. एवढी याच्यामध्ये ताकद आहे. पिलं तरी काय होत नाही. सांगायचं फक्त तुम्हाला आमच्यावर काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. काय ठेवावं लागेल? विश्वास ठेवावा लागेल. हे प्रोडक्ट आहे स्पेशली रामा कार्बो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे ह्याची नितांत गरज आपल्या जमिनीला आहे, पण आपण लक्ष देत नाही. आपलं लक्ष एकच आहे, 2 एकरी 1 लिटर याचा खर्च आहे फक्त 1090 रुपये. 1090 रुपये प्रति एकरी. वर्षातनं 3 वेळा 4 वेळा 5 वेळा जर सोडलं तर जमिनी सेंद्रिय कर्ब जाग्यावरती येणार म्हणजे येणार. आणि तुम्ही जे काय टाकलंय ते पसंतणार म्हणजे पसतात. पण त्याच्यावर तुम्हाला काय ठेवावं लागेल? काय ठेवावं लागेल? विश्वास. माझ्यावर आहे. कोणावरती? संतोष ताडासंत विश्वास ठेवावा लागणार. म्हणजे आपल्याकडे मटेरियल नाही भारी या इकडं. आपल्या किती लोकांना मटेरियल द्यायचं काय फक्त? 100. हा, आता इथं मग 200 पब्लिक आलंय, अजिबात द्यायचं नाही. किती लोकांना द्यायचं? 100. का असं? कारण या वर्षी तुम्ही जसं जुनी म्हणे बघा, आंबा गोडे का आंबा कधी करतो खाल्ल्यानंतर. ऑलरेडी नितीन पवार सरांनी आंबा खाल्लाय, जाऊन बघा ऊस, रिझल्ट बघा, रिझल्ट अप्रतिम आहे. तेव्हा तुमचा कसलाही प्रॉब्लेम असो शेतकरी मित्रांनो, फक्त एकदा ह्या माणसाला काय करा, संपर्क साधा. ह्या माणसाकडे तगडं प्रोडक्ट आहे. काय प्रोडक्ट आहे? तगडं प्रोडक्ट आहे. आपली कंपनी डाळिंबावर काम करते, ऊसावर काम करते, द्राक्षावर काम करते, सगळ्या पिकावर काम करते. आणि आमचा एकच डायलॉग आहे, शेती तुमची, खात्री आमची. आणि त्यातला पहिला डायलॉग आमचा कुठला आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीवाला माणूस फसवत नाही. एखादा निगेटिव्ह शेतकरी भेटला ते म्हणणार साहेब रिझल्ट येणारच नाही, आम्ही तिथं देवा सोडून. जिथं सांगितलं 3 कांड्या तिथं 7 कांड्या वाढतात महिन्यात. लक्षात आलं का नाही आलं? कारण आमच्या वरच असतं कोणाचा आहे? पांडुरंगाचा. आणि आमच्यामुळे तुमचं कल्याण होणार म्हणजे होणार. फक्त तुम्ही आमच्यावर काय ठेवा? आमच्या संतोष ताडावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. तुमचा काही प्रॉब्लेम असा ह्या माणसाला कॉल करा. काही प्रॉब्लेम ह्या माणसाला काय करा? कॉल करा. त्यामुळे मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, तुमचे अनेक प्रश्न उत्तर एकच. काय? संतोष ताडसा. आणि ह्यांच्याकडनं रामाचं खत सोडून मामाचं, काकाचं, मामीचं खत घ्यायचं नाही. कुठलं घ्यायचं? रामाचं. हे म्हणे ना मामीचं मला रामाचंच पाहिजे, हे म्हणे मामाचं मला रामाचंच पाहिजे. असं का? रोकटोक बोललं पाहिजे, एवढं रोकटोक कोण बोलत नाहीये. म्हणून आपल्या कंपनी काय डोकं लावलंय बघा, बुडात काय लिहिलंय? रामा. हिथं काय लिहिलंय? रामा. हिथं काय लिहिलंय? रामा. आम्हाला माहिती आहे शेतकरी अतिशय हुशार प्राणी आहे, देवालाही फसवतो, भावालाही फसवतो. म्हणून आम्ही काय केलंय, मला माहिती शेतकरी स्टिकर काढून टाकणार बाटलीचा, असं स्टिकर काढणार, देणार फेकून. पण मला सांगितलेलं नाही, म्हणून कंपनी डोकं लावलेलं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम ह्या माणसाला काय करा? संपर्क साधा. पण शेतकरी किती? 100, 1000 नाही ना तर तुमचा बीपी वाढेल. तिकडे आमच्या ताईसाहेब म्हणणार ही बाबा जेवायला येत नाही आणि कुठे येत नाही. रामा फॉस्फरिक ऍसिड, रामा फॉस्फरिक ऍसिड ह्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं. 85 असतं 10%. लॅबला जाऊन चेक करा, आमचं बी लॅबला चेक करा, 70% भरणार नाही. ओके, पुढचं प्रोडक्ट आहे आपल्याकडे रामा कॅल्बॉर. रामा कॅल्बॉर म्हणजे ऑर्गॅनिक इन ऍक्टिव्ह फिश कॅल्शियम. कशाने कॅल्शियम काढले? माशातनं. त्याच्या खाली काढलेलं बोरॉन. कशात काढले बघा? बोरॉन. प्लांट बेस. झाडातनं अर्कातनं आपण बोरॉन काढलेलं आहे. केमिकल दिले का? फवारण्याचं प्रमाण 2.5 मिली, सोडण्याचं प्रमाण 1 लिटर. पावडर फॉर्म पेक्षा 100% रिझल्ट येणार म्हणजे एकदा वापरून बघा. त्याच्यानंतर आपल्याकडे किती दिलेलं आहे? 2 गुणिले 10चा 8वा घात. 2 गुणिले 10चा 8वा घात. एवढं स्ट्रॉंग बॅक्टेरिया आपण देवाला दिलेले आहेत. मी रामायरोडेक कंपनी प्रतिनिधी नितीन औदुंबर शिंदे. गेले 6 वर्ष झाले या कंपनी सोबत आहे. मी आल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांना बघतोय की ज्याला खरंच मनापासून ऐकायचंय ते ध्यान देऊन ऐकतात, आणि ज्याला ऐकायचं नाही ते चर्चा करतात. आम्ही पण शेतकरी लेकर आहे. आज आमचं शिक्षण जरी झालं असलं तर आम्ही 100% शेती करतोय. माझी 13 एकर शेती आहे. माझ्या शेतीमध्ये डाळिंब आणि ऊस आहे. आज इथं आलेले सगळे कंपनीचे प्रतिनिधी आहेत. हे प्रतिनिधी नंतर आहेत, हे सगळे शेतकरी आहेत. सगळेजण पुढे या. रामायण ज्याने टी शर्ट घातला रामायण प्रतिनिधी या लोक बाहेरच्या जिल्ह्यातनं आलो नाही. आम्ही आपल्याच तालुक्यातला आहे, आम्ही तुमच्यातलाच आहे. फक्त तुम्ही तळमळीने जेवढं जे आज मला सांगा, बारामतीचा माणूस आजपर्यंत तुमच्यापर्यंत इथं येऊन एवढा वेळ घालवला का आजपर्यंत कधी? तुमचं उत्पन्न वाढवा, तुमच्या शेतातले गांडूळ वाढवा, तुमचा खर्च कमी करा. अहो आपल्या घरातले आपल्याला सांगत नाहीत. माझ्या येणाऱ्या माणसाची किंमत ठेवली पाहिजे नाही ठेवली पाहिजे. जर ही माणूस पोट तिरकीने सांगत असेल आणि तुम्ही जर तिकडे मागे गप्पा मारत असेल तर काय उपयोग होणार का ह्या कार्यक्रमाचा?
मी कुणाला दोष नाही देणार, फक्त एक लक्षात ठेवा की ज्याला खरंच मोठं व्हायचंय त्याला ऐकावं लागेल, ज्याला खरंच उत्पन्न वाढवायचं आहे, ज्याला खरंच रिझल्ट घ्यायचा आहे, ज्याला खरंच कमी खर्च करायचा आहे त्याला ऐकावं लागेल. आम्ही या कंपनीमध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्या काम केलं नाही. आम्ही 5-5, 6-6 वर्ष इथं औषध वापरलंय. ज्यावेळेस माझ्या 13 एकराला मी औषध वापरायचो त्यावेळेस मी ट्रॅक्टर घेऊन जायचो आणि 2 पायल्या न्यायचो, त्याच्यावर 100 ते 150 पोत्याची थापी लावायचो आणि घेऊन यायचो. एका टायमाचं बिल व्हायचं ₹1,00,000 ₹2,00,000 बरोबर. 13 एकराच कमीत कमी असं 2 वेळा जर भरून आणलं, ऊस लावल्यानंतर आणि बांधल्यानंतर, तर कमीत कमी 4-5 लाख रुपयाची खतं घेऊन यायचो. मला 5 रुपयाचा चहा सुद्धा ती दुकानदार पाजत नव्हता किंवा हे कसं टाकायचं कसं फवारायचं सांगत नव्हता. त्याच्यानंतर घरी येऊन कुणी विजिट दिली का? आज तुम्ही पण शेतकरी, तुमच्याकडे एकरापासून 50-50, 100-100 एकर शेती आहे. कधी कुणी येऊन आपल्याला घरी सांगितलं का हे असं मिसळा, तसं फवारा, असं सोडा? 10-10 लाख रुपयाची खतं आपण घातली पण कुणी सांगितलं नाही. हे आम्हाला कंपनीचं सगळ्यात भारी वाटलं की आज कंपनीचे प्रतिनिधी पगार आपण देतो का त्यांना? नाही देत. आज एखाद्या कन्सल्टंटला तुम्ही ठेवा, 10 ते 15 हजार रुपये द्यावे लागतात आणि त्याच्यापेक्षा जर पुढे गेलं 10 लाख उत्पन्न झालं तरी 1 लाख रुपये त्यांना द्यावे लागतात. मार्केटमध्ये हे चाललंय ना. तुम्हाला आम्ही माहिती देणार, तुम्हाला आम्ही सांगाल ती सोडा लागणार. धाक त्यांचा, रान तुमचं, पैसे तुमचं, आपणार तुम्ही, पण धाक कुणाचा? कन्सल्टंटचा. पण आमचा माणूस तुमच्याकडे 1 रुपया घेत नाही. आमचा माणूस तुमच्याकडनं पेट्रोलचा खर्च नाही, कन्सल्टिंगची फी नाही, म्हणून आमच्या माणसाला तुम्ही एवढं कालवा करता. म्हणजे मला सांगायचं का आपण शेतकरीच आहे ना. आम्हाला पहिल्यांदा पटलं काय, 6 वर्ष आम्ही ह्या कंपनी सोबत राहिलो. का राहिलो तर या कंपनीच्या माणसाने स्वतः आमच्या बांधावर येऊन आम्हाला रिझल्ट काढून दिला, आमचं उत्पन्न वाढवून दिलं, म्हणून आम्हाला या कंपनीचं पटलं. आज आम्ही जेवढे बी प्रतिनिधी आहेत तेवढं ना आम्हाला कंपनी कमिशन नाही देत की तुम्ही शेतकऱ्यांना विका आणि तुम्हाला पैसे या. आम्हाला कंपनी पगार देते. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो की तुम्ही फक्त संतोष ताड सरांवरती विश्वास ठेवा, या औषधावरती विश्वास ठेवा, आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीवरती विश्वास ठेवा. तुमच्या रानामध्ये आमच्या औषधाचा फक्त 1 किंवा 2 डोस करा. तुम्हाला जर आमच्या औषधाचा रिझल्ट पटला तरच दुसऱ्या वेळेस वापरा, कारण आपल्या काय बांधायला बांधाय त्यामुळे भांडण व्हायचा विषय नाही. तुम्ही फक्त 1 किंवा 2 डोस वापरा, त्याचा रिझल्ट आला तरच औषध परत वापरा. बरोबर आहे ना. रिझल्ट नाही आला तर परत औषध सुद्धा घेऊ नका. आज एखाद्या माणसानं डोस घेतला, आज जसं सरांनी सांगितलं की 220 रुपयाचं औषध वापरलं, रिझल्ट नाही आल्यानंतर तुम्हाला पैसे परत देतो, आजपर्यंत म्हणलं का कोण? नाही ना म्हणलं. पण इथं पैसे सुद्धा परत मिळतील त्याची जबाबदारी घ्यायला कंपनीने माणूस इथं ठेवलाय ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मी तुम्हाला आजच्या एवढ्या कार्यक्रमात एवढंच सांगेन की तुमचं उत्पन्न वाढवून घ्यायचं असेल, आम्हाला आमचं उत्पन्न वाढवून मिळलंय. आज आमचा 500, 600, 700 टन ऊस जातो, डाळिंब चांगलं निघतंय, यात आम्ही समाधान आहे. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगेन या राम ॲग्रो कंपनीमुळे स्वतःची शेती सुधारली. वय वर्ष 32 आहे, इनोवा क्रिस्टा घेऊन फिरतो स्वतःच्या उत्पन्नामुळे. आम्हाला अभिमान या कंपनीचा त्याच्यासाठी आहे. त्याला आजपर्यंत आपल्याला 2 व्हीलर घेणं झालं नाही, पण ह्या कंपनीचं मार्गदर्शन मिळलं म्हणून आज 500-500 टन ऊस जातोय. 500 टनाचे 15 लाख रुपये झाले. 5-5, 10-10 टन माल जर डाळिंबाचं गेलं तर 10-15 लाख रुपये. जिथं 5-5, 10-10 लाख रुपये व्हावं म्हणून 2-2, 4-4 लाख रुपये खर्चावं लागत होते, तिथं 2-3 लाख रुपये खर्चून 30-30, 40-40 लाख रुपये उत्पन्न वाढलं. म्हणून आम्ही कंपनीसोबत प्रामाणिक आहे. मी तुम्हाला सगळ्याला इथं बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही तुमचं उत्पादन वाढवायसाठी कंपनीचं मार्जिन, कंपनीचं प्रोडक्शन, कंपनीचा खप ह्या विषय बाजूला सोडा. ज्याला स्वतःचं उत्पन्न वाढवायचं त्यांनी फक्त ह्या माणसाला धरा, तुमच्या प्लॉटवर न्या, तुमची काय असेल ती कंडिशन दाखवा आणि मग त्यांच्याकडे औषध घ्या. ओके सर, तुमची ओळख करून द्या. मी श्याम गोडसे, मुक्काम पोस्ट फुलचिंचोली, तालुका पंढरपूर. शेतामध्ये काय? शेतामध्ये डाळिंब आहे. किती एकर आहे? आता सध्या नवीन लावली 1 एकर आणि पहिली 1 एकर आहे. मला 2.5 एकर क्षेत्र आहे, पण मी नुसती डाळिंबाची शेती करतो. बरं, आणि त्याच्यामध्ये कुठली व्हरायटी आहे? सोलापूर लाल व्हरायटी आहे आणि ऐका, सोलापूर लाल व्हरायटी आहे. सोलापूर लाल व्हरायटीचे हायएस्ट साईज किती? हायएस्ट साईज सोलापूर लाल व्हरायटीची हायएस्ट साईज किती? सगळ्यात जास्त 400-500. सोलापूर लाल 200-250 सांगा हो सर. नुसतं रामा ॲग्रोटेकचं उत्पादन वापरून मी 4-5 वर्ष झालं रामा ॲग्रोटेकच्या ह्याच्यावर बाग करतोय आणि मी आता प्रतिनिधी ही 1 वर्ष 1.5 वर्ष झालं मी प्रतिनिधी आहे आणि मी एका एकरात 10 टनाच्या आत
कधीच उत्पन्न काढत नाही त्या बागात. आणि आता चालूच 13 टन हार्वेस्टिंग केलं या. किती दिवसाभर केले किती दिवसाभर केले 10-12 दिवसापूर्वी 13 टन 13 व्हरायटी कुठली सोलापूरला झाड किती 490 आहे ते. हा. एका एकरात 490 तुम्हाला झाडं कुठला आहेत. पुरस्कार मिळालाय राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा पुरस्कार मिळालाय. उत्कृष्ट डाळिंब कशासाठी विचारा उत्कृष्ट डाळिंब उत्पादक. म्हणजे नुसती काळी जमीन आहे, नुसती काळी जमीन. 40 फूट खाल्लं तरी पण त्यात दगड निघत नाही. आता जर कोणाला खोटं वाटत असेल तर यांचा नंबर सेव्ह करायचा जायचं कुठं फुल चिंचोली ही काय अमेरिकेत नाही त्या टोकाला फक्त व्यापाऱ्याला माल दिलता जाग्यावर 10 टन काढला तो 2-3 दिवसात त्यानं. 1 कॅरेट ही डॅमेज निघलं नाही. 100 ग्रॅमची गोळी मी 101-102 रुपयाने मस्केकडे विकली आता चालूला. कुणाकडं मस्के म्हणून आडता ह्याला सगळ्याला माहितीच आहे. हा आता परत नाही आणि ह्या वर्षी 13 लाख रुपये झाले त्या बागाचं. लक्षात आलं बाग कुठे फुल चिंचोली बघायला जाणार ते 10 एकर पिकवता का 20 एकर पिकवता ह्याला महत्व नाही. एकरी उत्पन्न किती काढताय. लक्षात घ्या 5 वर्ष झालं मी 1 युरियाचं पोत सुद्धा आणलं नाही. माझ्याकडे 2 देशी गाय आहेत त्या आणि बाकीचं रामा ॲग्रोटेक. लक्षात आलं का कधी पण बघा फुल चिंचोलीला मंदिरासमोरच माझं दुकान आहे. मंदिरा एंट्री करतोय चिटकून दुकान आहे सर कस काय खतरनाक आहे का नाही उत्पन्न निघतंय तेवढं. जमीन NRCP सुद्धा प्रत्येक वर्षी NRCP माझ्या प्लॉटला व्हिजिट करते. आता सुद्धा प्रत्येक वर्षी मी त्यांना फोटो पाठवले ती बघायला येते प्लॉट. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर. डाळिंब संशोधन केंद्र आहे. लक्षात आलं का साईज किती केली 400 ग्रॅम पर्यंत कशाची सोलापूर 270 ग्रॅमचा त्यांची हायस्ट आहे. NRCP ज्यांनी व्हरायटी काढली का त्यांची 270 हायस्ट आहे. आपण नुसत्या रामायग्रोटेकच्या उत्पन्न आणि 90-95% औषध पूर्ण रामायग्रोटेक वापरतो. फक्त थ्रिप्सला जे आता आपण सगळे शेतकरी आहे 2 ते 3 फवारण्या बाहेरच्या ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच वापरत नाही. ओके दूध का दूध पाणी का पाणी खानदानी शेतकरी आहेत का आहेत दुसरं मी समाधान माने बाळवणी मला 2 एकर शेती आहे त्यात ऊस असतो सगळा 80+ ॲव्हरेज असते माझं पाणी कमी असल्यामुळं 3 वर्ष झालं की प्लॉट दाखवू शकता का हो काय अडचण नाही गाव कुठलं बाळवणी जवळ आहे का लांब आहे हा द्या त्यांच्याकडे शिंदे भोसे तर माझ्याकडे 21 वर्षाचा द्राक्षीचा प्लॉट आहे. आता 22व्या वर्ष चालू आहे. मी 4 वर्ष झालं रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत होतो 50%. पण आता 18 महिने झालं मी रासायनिकचा कणही टाकला नाही मी कंपनीत आल्यापासून. तर गेल्या वर्षी माझा एकरात 4 टन बेदाण निघाला. त्याच्या अगोदर 3 टन 3.5 टन जर 3 टन जरी बेदाण निघाला तर ते रासायनिकच्या औषधाला 40,000 फवारणीच्या औषधाला 60-70 हजार 1 टन बेदाण्याचे पैसे त्याच्यावर जायचं आणि वरायचं त्यात लेबर हे काय म्हणजे असं मार्जिन काय राहत नव्हतं. तर आता आम्ही जैविक प्रोडक्ट वापरल्यामुळं अतिशय खर्च कमी झाला आणि उत्पन्न चांगलं वाढलं. लक्षात बोस कुठलं सांगा बोसे करकंबोस इकडे बघा रामकृष्ण हरी मी प्रथमेश नेहतराव माझं गाव आहे बटुमरे. माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे आणि त्यात आता अर्ध्या एकरात ऊस आहे बाकीचा 2 एकर आता ऊस लावलाय. म्हणजे कालच कांडा बोटवली त्या 20 केलेली आहे हा 15 ऊस दाखवू शकता का हा दाखवू शकतो की आता काय आहे ना आता ऊस आहे 5 महिन्याचा ऊस आहे डोक्यावर गेलाय. विश्वास बसत नाही कोणालाही 4-5 महिने ऊस आहे. पण तुम्ही यांना दाखवू शकता का दाखवू शकतो 100%. काय अडचण नाही ना काय सुद्धा द्या अडचण त्यांच्याकडे माहिती रामकृष्ण हरी मी हनुमंत बागल शेळवे गावामध्ये आपलं शेती आहे 4.5 एकर शेती आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला 80+ गाव कुठलं शेळवे तालुक्याच्या बाहेरचा माणूस नाही ना अजून आणला घ्या त्यांच्याकडे माहिती रामकृष्ण हरी माझं नाव निनाद पाटील राहणार उपरी. माझ्याकडे ऊसाचा प्लॉट आहे. गेल्या वर्षी माझा ऊसाचा हार्वेस्ट प्लॉट 95 टनाचा ॲव्हरेज पडले. 95 टनाचा. कारण आजपर्यंत शेती जशी जन्मली आहे तशी शेतकरी जन्मल्यापासून जी ती शेतकऱ्याला टिकली 50 40 30 आणि पोरगा म्हणणार सर आता 21 लागल रासायनिक खत अतिशय चांगला झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या आयुष्यात पहिला कार्यक्रम खत्री झालेला आहे नाथखोळा खडाजंगी ह्याला काय म्हणतात